तर नमस्कार मित्रांनो. आणि आज रविवार आहे, तर मी इथे जरा आलो होतो बाहेर फिरायला. तर तेवढ्यातच उज्ज्वलाही आली. ती बोलली की अरे शेण आणायला जायचं ना, तर घेतलं घमेल आणि तिच्यासोबत निघालो शेण आणायला. तर शेणवाल्याच्या इथं पोचलो आणि शेण भरूनच ठेवलेलं होतं, खूप होतं. तर ते भरलं आमच्या घमेलात आणि निघालो तिच्या इथे. तर तिच्या इथे शेण ठेवलं आणि लगेचच खेळायला निघालो. तर हे आज इथं खेळत होते, तर आम्ही खूप खेळलो. तेवढ्यातच दम लागला म्हणून बोललो आता बसूया, बास झालं, खूप खेळलो आम्ही. तेवढ्यातच सागरदादा बोलतो आहे की माझ्यासोबत जरा डॉक्टरकडे येता घरी, कारण त्याला खूप सर्दी आणि झाली होती. तर आम्ही निघालो डॉक्टरच्या इथे. तर डॉक्टरच्या इथे गेलो तर डॉक्टरच नव्हते. मग आम्ही लगेच डबल निघालो. तेवढ्यातच पुढे रिक्षा आली अचानक. आम्हाला हॉर्नही काय नाही दिलं, काय नाही, असे डायरेक्ट आले. तर आम्ही लगेचच निघालो सय्यद डॉक्टरांच्या इथे. तर सय्यद डॉक्टरांच्या इथं आलो तर सय्यद डॉक्टर पण नव्हते. मग आज आमचं बॅड लक, आम्ही लगेचच निघालो घरी. तर जात होतो तेवढ्यातच सागरदादाने विचारलं की वडापाव खाताय घरी? तर हे बोलले की खाऊया ना, द्यायचं. आम्ही लगेचच निघालो वडापाव खायला. तर वडापाव ऑर्डर केले होते, थोडं हात धुवून घेत होते. तर डेंजर गेली की नाही बाईक, कमेंटमध्ये नक्की सांगा कोणती बाईक होती. तर वडापाव आमचे आले आणि आम्ही लगेचच खायला सुरुवात केली. तर वडापाव खाऊन झाले आणि आम्ही लगेचच निघालो घरी. तर घरी आलो, जेवलो वगैरे आणि लगेचच वाजले 4. तर लगेचच निघालो खेळायला. तर मैदानावर पोचलो आणि लगेचच खेळायला सुरू केलं. तर आताच आमचं खेळून झालं होतं आणि आम्ही जरा बसलो होतो. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग एवढाच. आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.